माझं गाव कोकणात आहे तर मला कोकणात लग्न करायला आवडेल. सो इट्स लाईक मोर डेस्टिनेशन गोवा वाईब्स. पारंपरिक हळद असते ना त्या सगळ्या गोष्टीला खूप सायंटिफिक लॉजिक आहे सगळ्या गोष्टी, आणि आपण फॅमिली म्हणून एकत्र असतो, सगळ्या बायका एकत्र असतात, दे कॅन इंटरॅक्ट. तेवढ्यांचे हात रिकामे त्यांच्या हातावर मेहंदी काढा. सो आय लव्ह मेहंदी. तर एवढी पण काढाल तरी मी खुश आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आई आणि बाबा रिटायर होत आहे त्या मालिकेच्या सेटवर, आणि सध्या माझ्यासोबत आहे पालवी, म्हणजेच स्वीटी, जिचं लग्न होत आहे. पालवी कशी आहे? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. लग्न आहे त्यामुळे रॅपिड फायर आहे. सो बरोबर. रॅपिड फायर मला भीतीच वाटते. रॅपिड नाही, खूप इंटरेस्टिंग आहे. डोंट वरी. सो आता लग्न आहे त्यामुळे आता तर स्वीटीचं लग्न आहे, पण जेव्हा पालवी जेव्हा लग्न करेन तेव्हा ती काय प्रिफर करेल, नऊवारी की घागरा वगैरे? नऊवारी 100%. लग्नात नऊवारी. आपल्या इकडे दोन प्रकारच्या हळद असते. एक तर खूप तामझाम किंवा डान्स वगैरे छान असतं, आणि पारंपरिक सिम्पल घरच्या घरी केली जाणारी. तर पालवी कोणती हळद, कोणत्या टाईपची हळद प्रिफर करेल? मला ते नाचगाणं धिंगाणं ते सगळं होतच राहतं, पण ते पारंपरिक हळद असते ना त्या सगळ्या गोष्टीला खूप सायंटिफिक लॉजिक आहे सगळ्या गोष्टी, आणि आपण फॅमिली म्हणून एकत्र असतो, सगळ्या बायका एकत्र असतात, दे कॅन इंटरॅक्ट. तर धामधूम इज ओके, पण दिस इज मोर फन. त्याच्यामध्ये सगळे एकत्र असतात, सगळे प्रेझेंट असतात मेंटली. पालवीसाठी कुंडली जुळणं महत्त्वाचं आहे, वाईब जुळणं महत्त्वाचं आहे की मन जुळणं महत्त्वाचं? मन जुळणं महत्त्वाचं आहे, आणि मन जुळलं की वाईब जुळते. सो मन. ओके. हातभर मेहंदी काढायला आवडते की सिम्पल जशी तू आता काढ? मी क्रेझी आहे मेहंदी बाबतीत. कोणाला माहीत असेल तर मी मे महिन्यात मेहंदी गेली की काढायचे सगळ्या माळ्यावरच्या, जेवढ्यांचे हात रिकामे त्यांच्या हातावर मेहंदी काढायचे. आय लव्ह मेहंदी. तर एवढी पण काढाल तरी मी खुश आहे. म्हणजे पालवी तिच्या लग्नात हातभर मेहंदी काढणार आहे? हो 100%. पण पालवी, आपल्याकडे इतके छान छान दागिने आहेत, जुने दागिने आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्सचे आहेत, पण पालवीचा आवडता दागिना कोणता आहे? आणि असा एक दागिना जो तुला कायम घालायला आवडतो? मला नथ घालायला खूप आवडते, आणि मला नथ आवडते, खूप जास्त आवडते नथ. आणि मला ठुशी आवडते, जी आपल्या शोमध्ये आईंनी मला दिली आहे. डेस्टिनेशन वेडिंग प्रिफर करशील की घरच्या घरी, जसं आता तुमचं लग्न होतंय? घरच्या घरी तर नाही, डेस्टिनेशन पण नाही, पण माझं गाव कोकणात आहे तर मला कोकणात लग्न करायला आवडेल. सो इट्स लाईक मोर डेस्टिनेशन गोवा वाईब्स. येस. आणि कोकणात म्हटल्यावर अजून काय होते डेस्टिनेशन? हो एक्झॅक्टली. सो मी आरेवारे बीच वगैरे माझ्या अगदी घराजवळ आहे, तिथेच मी गणपतीपुळ्यातली आहे, त्यामुळे मग ते असं जवळच कुठेतरी छान. अगदीच पालवी, थँक्यू सो मच. फार वेळ घेत नाही, कारण तिकडनं मला सांगितलंय तुझा सीन सुद्धा आहे, सो जा तू. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय का? मला हेच सांगायचं आहे की आई आणि बाबा रिटायर होत आहेत. या मालिकेला तुम्ही जितकं प्रेम दिलं आहे, आई आणि बाबांना जितकं प्रेम दिलं आहे, त्याचबरोबर आमच्या सगळ्या पात्रांना इतकं अटेन्शन, इतकं प्रेम, इतके आशीर्वाद दिले, तसेच तुमचं आयुष्यभर राहू द्या. आमच्या प्रवासात आमच्या ॲक्टर्स म्हणून कलाकारांना खूप खूप गरज आहे त्याची. सो येस, कीप ब्लेसिंग. आणि आई आणि बाबा रिटायर होत आहेत स्टार प्रवाहावर रोज दुपारी 2:30 वाजता बघायला विसरू नका. थँक्यू सो मच, आणि तुला सुद्धा या नवीन जर्नीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू अंकिता. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.